काय बेबी बेबी फोटोशूट चालला आमचा. आपण म्हणतो बेबी शूट करू ना, आम्ही एवढा हसलोय राहतो ना. हा हॅपी बर्थडे टू यू. हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर आज आहे, मी माझ्या तोंडातून काय सांगू, काय आज असं काय सांगू शकतो. काय? आज आहे यांचा बर्थडे. ये आज मला 23 वर्ष कंप्लीट झाली. 23 किती झाली? किती झाली? किती झाली वर्ष मला? कंप्लीट झाला. काही पण बोलते 31 का आहे का नाही? 31चा मी वाटतो का तरी? हो. वाटतो मी 31चा. अरे यार काय म्हणजे काय पण धावा मारते. लोकांना खरं वाटेल का मी 31चं झालं असं. आणि आमचा इथं काय चाललंय बघा, काय चाललंय इथं, काय बेबी फोटोशूट चाललाय आमचा. म्हणजे वाट लावली बाकी आता. म्हणजे ती बोलते का आई वडिलांकडून लहानपणी नाही केलं. लहानपणी आमच्या म्हणजे आपल्या टायमाला ते ट्रेंड नव्हतं का कम्प्लीट झाल्यावर करा किंवा फर्स्ट मंथ सेकंड मंथ असं करा. यांचं काय आई म्हणजे वाट लावायला लागले. म्हणजे असं बोलते तसं काय किती कधी ना कधी पण केलं तर काय होतं त्याला पण. काय लहानपणी नाही झालं मग आता करू आपण त्याला काय. अच्छा लहानपणी झालं मग आता करत असं. हो ना, व्हेरी गुड. म्हणजे आणि आज तिचा सेटअप चालू आहे, कधीपासून तिची मेहनत चालू आहे भाई. आपण बोलतो बोट काय पण रात्री बोलते बेबी फोटोशूट करू बोलते. म्हणजे वाट लावली काय बोला. 31 झाली ना आता म्हणजे बेबी शूट करायचं का बोलते. म्हणजे तो आणि चालू पण आहे आमचा सेटअप. बघा हा सेटअप पण चालू आहे आमचा 31चा. आज 31 कम्प्लीट झाले मला. म्हणजे असं वाटतच नाही का 31 कम्प्लीट झालं. हा मग वय झालं आता काय. आता वय झाला. 30 के बाद हड्डियां भी कमजोर होने लगती है. लेकिन नशीब का माझी हड्डियां पण मजबूत आहेत ना, केस पण आहेत. बाकी यांचे केस बिस गेले त्यावर म्हणजे असं मी त्यांना वाईट नाही बोलत आहे, पण माझे नशीब चांगले आहेत. माझे 30 के बाद हड्डियां कमजोर होती ना, ते हड्डियां पण चांगली आहेत. आणि एक नाही त्याला ना डबल कर. ते हे बघा सेट बाहेरचा तोरण काढून आणलाय मॅडमनी. बाहेरचा तोरण काय 1ला डबल कर. तसं नको करू, तसं नाही दिसणार तो. नाही 1 कर ना, सिम्पल असं लाईन कर त्याला फक्त. हा म्हणजे काय सिरियसली पोरांचा करायचा टायमाला भाई इथं ना गेला ती माझं तिथं फोटोशूट करायला लावला इथे तिने. बोल विचार करा म्हणजे काय बोलायचं आता. हा हो हा बघा 31चा तिने बेबी फोटोशूट करायला लावलाय माझा. आता मी बेबी आहे का? मला आता विश करायचं सगळ्यांसमोर. सगळ्यांसमोर काय केला मी सकाळी तुम्हाला विश सकाळी नाही रात्री केलं. थँक्यू सो मच. तुम्ही पण मला तुमच्या मनातून बोला किंवा आवाजातून बोला किंवा समोर तर नाही जमणार तुम्हाला, पण मला जे पण तुम्ही शुभेच्छा द्याल त्याबद्दल मी खूप खूप आभारी असेल. आणि असंच तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहू दे. आम्हाला असंच हसत केलं बघा. हा नेहमी आम्हाला आशीर्वाद द्या. हा चला आज 31 कम्प्लीट झाले. 31चा पल्ला गाठलाय आम्ही. 32 चालू झाले. 32 वर्ष म्हणजे दुनिया देऊन आणि बऱ्याचशा गोष्टी शिकलो. बऱ्याचशा गोष्टी मी शिकवल्या माझ्या लहान भावंडांना किंवा माझ्या मित्रमैत्रिणी बाकीच्यांना. तर खूप चांगलं वाटतंय, प्राऊड पण फील होत आहे. आणि अजून पण बरंच पुढं काय करायचं आहे, खूप काय करून दाखवायचं आहे. असंच आम्ही प्रयत्न करू. तुमचा आशीर्वाद राहू द्या नेहमी आणि सपोर्ट करा आम्हाला. ठीक आहे. तर आम्ही रात्री हा विषय काढला. रात्री की ना हा रात्री आमचा डिस्कशन झाला की आपण ना काय करायचं नवीन काहीतरी असा. तर ही बोलते का आपण बोलतो बेबी शूट करू ना, आम्ही एवढा हसलोय राहतो ना. हा ना सकाळपासून आमचा तोच प्लॅन चाललाय ना का बरं करायचं आहे बेबी शूट. म्हणजे कसं तर त्यात रील आम्ही एक शॉर्ट बनवू. ती शॉर्टची लिंक पण मी व्हिडिओच्या खाली टाकेन. आणि तुम्हाला बघायला भेटेल याच्यामध्ये पण आम्ही काय करणार आणि कसं करणार ते. हा आणि बाकी पुढचा पण प्लॅन आहे असा.
आम्ही काही कंपल्सरी असं ठेवत नाही केक कापलाच पाहिजे किंवा मोठा सेलिब्रेशन केलं पाहिजे. केक बी कापून असतो त्याच्यामुळे मग काय एवढा काय तर लहानपणी इंटरेस्ट असतो आपल्याला का केक कापा चॉकलेट वाटा शाळेत वगैरे. तर आता मोठे झाल्यावर तेवढा इंटरेस्ट नाही राहत. आता पुढे जाऊन बोलतील का एवढा तुम्ही इंटरेस्ट ठेवत नाही केक कापा बेबी शूट केला असं पण सांगते. ठीक आहे काही लोक काहीतरी असं वेगळं जर असं इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट करण्यासाठी आम्ही या गोष्टी करत बाकी काही नाही असं. आता बाकीचे मागून बोलतील पण मला माहिती आहे आम्हाला माहिती दोघांना मागवले हे काय करायचं काहीतरीच बोलताय का असं करायला पाहिजे असं. पण आमचा उद्दिष्ट आहे का एंटरटेनमेंट थोडीशी आणि आमच्या लाईफचा म्हणजे असं एक भाग राहून जाईल एन्जॉयमेंट आणि एक कसं म्हणजे पास्ट आमचा म्हणजे पुढे फ्युचर मध्ये आम्हाला ते बघून आम्हाला पण असायला बरं वाटेल पुढे जाऊन असा म्हणून आमचा तो प्रयत्न आहे बाकी काही नाही. तर करायचं चालू ना मला सांगते असं म्हणते गुंडाल ते मी लहान टोपी आणि म्हणजे मोठा टिकला होते काला बोलते आई शपथ बोलून एवढा पण नको का माझी वाट लागेल अख्खी इंटरनेट वरती असं नको एवढा व्हायला एवढा नको असं व्हायला थोडा पण ठीक आहे इंटरनेटला. तर चला आम्ही जरा करतो व्हिडिओ तुम्ही शॉर्ट्स मध्ये बघा आणि व्हिडिओ मध्ये पुढे समजेल तुम्हाला. ठीक आहे मी एकदा तुम्हाला दाखवतो काय केलं. हे बघा सिम्पल आहे इथं बेडशीट आथरले आणि 31चा या तोरणाचा केलाय बाकी काही नाही. आता मला इथे झोपायचं आहे भाई. मला पाय बी वरती करायला सांगू नको लहान मुलांसारख्या हातबीत वरती करायला सांगू नको अजिबात. काय भरोसा नाही मला सांगेल असं कर पोच दे अशी पोच दे. आता 31चा झालोय सांगतील का लहान झालाय काय असं नको व्हायला. पण आधी मला पण असं वाटतं काय हे काय आपण करतो लोकांना हसू होते असं. पण असं नाही आपल्या किती पण आपलं वय झालं तरी आपल्यामध्ये एक लहान मुलगा किंवा मुलगी कशी म्हणजे आहे कुठेतरी लपलेली असते नाही का. हा तर तो बाहेर निघलाच पाहिजे. एंटरटेनमेंट बोला किंवा हसी मजा किंवा मजा मस्ती चालूच ठेवली पाहिजे तरच जीवनामध्ये तुम्ही खुश राहाल आणि आयुष्य वाढेल. हसत राहा. आम्ही पण तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो नाही का. चला आता मी तुला बिग बेबी शूट करतो आणि तुम्ही शॉर्ट्स नक्की बघा. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देईन त्याची. ठीक आहे गाईज मनीषला माहिती नाहीये मी त्यांच्यासाठी एक छोटीशी पेस्ट्री आणले. त्यांना माहीत नाही ते बाहेर गेले आहेत तर मी गपचूप आणली. आता चला आपण त्यांच्याकडे घेऊन जाऊ. त्याला काय आयडिया नाही आहे तशी छोटीशीच आणले कारण आम्हाला असं काय केक वगैरे मोठा केक वगैरे कट करायला आवडत नाही आणि आम्ही दोघंच असतो तर मग एवढं खाणार तरी कोण असं म्हणून मी एक ते नको बोलत होते तरी पण मी घेऊन आली पेस्ट्री. तर मी पहिले व्यवस्थित ती कॅन्डल लावून घेते. तर चला आपण घेऊन जाऊ. त्यांना माहीत नाही तिकडे बसलेले आहेत त्या हॉलमध्ये. त्यांना वाटलं मी काय करते आतमध्ये. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू. कसं काय आणला मी गपचूप. घ्या पकडा 1 मिनिट. ते मी कुठे भेटला हा तुला असा कुठे भेटला ग्लास वगैरे ग्लास. मग इच्छा असेल तर सगळं काय होतं नाही का. मस्त ना बोललो ना केक वगैरे मग केक नाही मग छोटीशी पेस्ट्री आणली त्याच्यासाठी काहीतरी सेलिब्रेशन म्हणून असं काहीतरी पाहिजे ना छोटं. सोबत असल्यामुळे सेलिब्रेशन होतं. हो ते तर आहेच पण थँक्यू सो मच. कधी आणलं काय माहिती पण नाही. तुम्ही बाहेर गेलेले ना तेव्हा काय पैसे नसतात त्याचं. चांगलं आहे मस्त ना. नाईफ वगैरे काय नाही. नाईफची काही छोटा पेस्ट्री आहे. स्पूननी आपण हे करूया. खाऊ थांबा मी आणते स्पून. पकडा आहे आईच्या सिरियसली मला माहिती नव्हता. आम्ही आधीपासून ठरवलंय की काय केक वगैरे नाही कट करायचं कारण कशाला वेस्ट पण आणि बाकीच्या गोष्टी माझ्या तर मग मला तर पर्सनली नाही आवडत. पण आता दीक्षाने आणलाय आणि एवढा क्यूट वाटतो छोटूसा मस्त ना छोटा कप मध्ये असा मस्त. 31वा बर्थडे स्पेशल भले केक मोठा नाही पण हे स्पेशल आहे. असं थोडी मोठं दिखावा केला म्हणूनच जास्त काय हे असेल असं काय नसतं. ऍक्च्युअली दिखावा मला आवडत नाही. पहिली गोष्ट म्हणजे दिखावा दाखवायचा असं का आमच्याकडे असं आमचं तसं ऍक्च्युली मला ते नाहीच आवडत आहे. आता ज्याची याची पसंत आहे. आता तुम्ही करता ते पण चांगलं आहे असं नाही आम्ही तुम्हाला नाव नाही असं. हा पण आपल्याला आवडत नाही ते आपली पसंत आहे असं. चला ती मेल्ट होईल ते पडेल त्याच्यामध्ये. हे करा फूक करा ती कॅन्डल हे करा विजवा. अरे एवढा क्यूट आहे ना. असं वाटलं ते मेन हे पडेल त्याच्यावरती.
चला मग करू नंतर मग बोलू. चाल. हॅपी बर्थडे. थँक्यू हे द्या. थँक्यू सो मच. कोण नाही फॅन द्या. एक मिनिट काढता, एक मिनिट काढता. गरम असेल नाही ते पडलंय का त्याचं. हा आय थिंक हा निघाला. त्याला काढी लागतो. हा टाक. नाही पहिले तुला. नाही नाही मी पहिले- बर्थडे कोणाचा आहे काही पण उलट नाही. असं नाही ना सोडा. थोडासा म्हणजे मला काही शुगर नाही असं काय नाही. हॅपी बर्थडे. थँक्यू. चांगला आहे. छान आहे. थँक्यू सो मच माझा बर्थडे सो 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 स्पेशल बनवण्यासाठी. एवढा काही स्पेशल नाही केलेला. आता स्वतःच बोलली ना का छोट्यामध्येच आनंद. आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद असतो आणि एवढा मला काही शॉक नाही, पण मला माहित होता कारण आधी असं वाटत होतं कधी मला वाटत मोठा वगैरे आणतोय काय, पण चांगला पण म्हणजे तो मग खाणार तर आपण गोड नाही. हो, ठीक आहे जाऊ दे, पण चांगला आला मला. आधी माझे फ्रेंड्स वगैरे पण करायचे तिकडे होते आम्ही आणि तेव्हा पण असं आपण पण एकदा कोरोनामध्ये पण आम्ही असंच केला. त्यांनी अक्षय, सुजित, प्रसाद, परत उमेश भाऊ आहे तिकडं, परत शुभम आहे माझा मित्र, भावांचा मागा मी बघायला गेलो होतो आणि बरेचसे म्हणजे माझा भाऊ आहे, परत बाकी छोट्या लेवल सगळी मुलं आहेत, सगळ्यांनी मिळून आम्ही सगळे मिळून करायचो. पण हा आता 31वा बर्थडे आणि दीक्षाने केलाय. चांगला वाटतं कुठेतरी मस्त, म्हणजे असं आपल्याला वाटतं पण करावं आणि असं वाटतं कधी कधी का नको कसं दिसत दिखावा करायचा असं पण वाटतं. पण चांगलं वाटलं मला. थँक्यू सो मच माझ्या लाईफमध्ये येण्यासाठी आणि राहण्यासाठी आणि एवढं प्रेम आणि सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी. तोंड गोड चांगला ना तू चांगलायस. तू चांगलाय चांगला आहे ना, वाईट आहे काय सांगते. चांगला आहे तर मस्त, मला मस्त वाटलं. तर चांगला वाटतं. बर्थडे कुठेतरी आपण गोष्टी कधी कोणती छोटा फार काहीतरी असं पाहिजे, म्हणजे कसं एक आठवण पण राहून जाते आणि आमचा व्हिडिओचं माध्यम आपण जे व्हिडिओ टाकतो आणि आपण जे बनवतो ना हा म्हणजे एमच तो आहे आमचा, की म्हणजे पुढे जाऊन आमच्या आठवणी म्हणून आम्ही आठवण आणि बघू आपण नंतर, त्यासाठीच आपण व्हिडिओ टाकतो. चांगला आहे, मला आवडला केक भाई, मस्त. बरं टायमावरती आणला पण चांगली चॉईस आहे. थँक्यू. आणि हा एवढा भारी येणार यार, म्हणजे क्यूट नाही एकदम क्यूट आहे. नंतर चुटकी त्यांना आपण घेऊन येऊ नंतर. हा तिला काय आणलं नाही, आणले चॉकलेट आणले, चॉकलेट आणलं ना. हा परत एकदा मामाचा बर्थडे आहे ना, चॉकलेट चांगला गेला आणला असतं, कारण त्या दिवशी पण ती बोलत चॉकलेट पाहिजे म्हणून. चांगला आला, चांगलं आहे. बर्थडे स्पेशल मस्त झाला. काही गरज नाही भाई एवढा हे जाम करण्याची. मला आवडला, आम्ही करत नाही पण केला ते पण चांगला. ठीक आहे, मग आता बघू आता पुढे काय करता येईल. बर्थडे आज असं वाटत नाही असं कुठं बाहेर जावं पाहिजे. कुठे जाणार आपण, जरा कामासाठी बाहेर चाललो. अरे हा आम्हाला काम पण आहे थोडा, त्याच्याकडे बाहेर चाललोय. पण त्याच्यानंतर पुढे बघू कसं काय होतं, तुम्हाला दाखवा. हा पुढे दाखवा आम्ही. हा बघू मग पुढं. बर्थडे भाई काहीतरी करायला लागेल. परत बर्थडे तुला वाटतंय की नाही असतं. तर आम्ही आता आलोय मोर्या मिसलला. पण आमचं आता असं ठरतंय की नॉनव्हेज खायला पाहिजे. काय वाटतंय, काय वाटतंय? ठीक आहे मग निघा चला. आता आम्ही आलो रोलेक्स हॉटेलला, कारण आम्ही व्हेज खाणार होतो. डोसा वगैरे पण आम्ही कॅन्सल केला. ना दुसरं बंद केलंय ना खाणं माझं, म्हणून डॉक्टरने बंद केलं. मैदा दुसरं काही खाऊ शकत, स्टार्टर सांगितलं नाही. असा बर्थडे सेलिब्रेट एन्जॉय. तर आता आम्ही मागवला राईस पपड. हा ना मॅडम,
मी खाणारच आहे, खा तू. बाहेरचा बंद सांगितलाय, आज बर्थडे म्हणून आलोय. काही गोष्टी बंद. आलो आलो आलो. तर आमच्या आता रोस्टेड कबाब आणि दीक्षांत दाल खिचडी सांगितले. पाणी नको. इथली डाळ खिचडी मस्त आहे, आम्हाला खूप आवडतं. तर काही आता आम्ही घरी आलोय जेवून आणि बाईकवर होतो तेव्हा मला राणीचा फोन आला, पण मला काय रिसिव्ह नाही करता आला. मग दीक्षाला केला आणि मग तिने विचारलं की वहिनी कुठे आहेत तुम्ही असं. आम्ही बोललो आता जस्ट बाईकवरून उतरलो. ती बोलते का घरी या, केक आणलाय. आता आम्ही ऍक्च्युली जाणारच होतो. चुटकीला चॉकलेट पण द्यायचा होता, चुटकीला चॉकलेट द्यायचा होता आणि बर्फीला आम्ही रोज बघायला जातोच तसं नाही का. मग तिचा फोन आला, आता मला वाटलं जाती की विचारलं फोन कुठं आहे. ठीक आहे आता आपण जाऊ तिथे. केक वेक कशाला दिसतात तरी. ठीक आहे चला. तर आता आम्ही राणीकडे आलोय. केक आणलाय. चुटकी वाट बघत आमची कधी बसून. आणि बर्फी पण आमची वाट बघत होता. हा बर्फी तयारी झालाय. बर्फी कुठे बर्फी. आऊ आऊ. बाबा तू कापतोय केक, तू कापणार ना. आपण कापू. हा तू वाट बघत होती ना आमची. काय खाल्लं, जेवली हो तू. हा आपण केक कापत. हा नाव दिसेल एक केलं तरी चालेल. मामाला आरती करते. असं मग बरोबर जमते तिला. व्हेरी गुड. पाग असं. चल दे मग. तो कसा बघतो बघ ना. तू केक खातो का आरविश. तू केक खातो बाबू. बघतो सगळी काय मला काय देत. खातो ना तू. तो बघतो काय करायला लावलंय. मला देत नाही ना बाबू. व्हिडिओ आहे माझे. द्या त्याला पकडू का मी. बसलाय ना. फोटो आणि तू त्याच्यात फोटो काढ पाहिजे तर. मस्त बसलाय आरामात. हो टेन्शन नाही का. तो हात चोखतो. पण खातो थोडे पुढच्या वर्षाला खाईल. हाताकडे बघतो ग तो. त्याला असं वाटतं मला नाही भरवत. बाबू नाच. तर बर्थडे झालेला आहे सेलिब्रेट करून.
आणि केक पण डिस्ट्रीब्युट केला सगळ्यांना. इको फ्रेंडली प्लेट आम्ही यूज केल्या. तर थँक्यू सो मच भाऊजी. थँक्यू राणी. चुटकी थँक्यू. बोल वेलकम. बर्फी थँक्यू. बर्फी इचकी लागले वाटतं जरा. बर्थडे चांगला सेलिब्रेट झाला. खूप आवडला मला. चला मग आता हा व्हिडिओ आपण इथे एंड करू. तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या केक खायला.